म्हणतात की पुष्कळ बोलतो म्हणून तेवढ्यानेच कोणी धर्मधर होत नाही. थोडे देखील श्रवण करून जो कायेने धर्म पाहतो म्हणजे प्रत्यक्षात आचरणात आणतो, धर्माचरणात प्रमाद करत नाही, तोच धर्मधर होतो. या संदर्भात एक कथा ऐकूया. एकेकाळी एका गुरुचा एक शिष्य नेहमी बडबड करण्याच्या सवयीमुळे त्रस्त झाला होता. तो जेव्हाही कोणाला भेटायचा तेव्हा भेट झाल्यानंतर आपल्या मित्रांसमोर त्या व्यक्तीबद्दलचे आपले विचार मांडायला सुरुवात करायचा. कोणी विचारो वा न विचारो, तो आपल्या सभोवतालच्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीबद्दल आपले मत व्यक्त करायचा. आश्रमात राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकाबद्दल त्याचे स्वतःचे असे काहीतरी सकारात्मक किंवा नकारात्मक मत असायचे, जे तो कोणताही विचार न करता लोकांसमोर मांडून टाकायचा. आश्रमातील एखादा दुसरा विद्यार्थी जेव्हा कधी एखादी समस्या घेऊन त्याच्याकडे यायचा तेव्हा तो त्या विद्यार्थ्याचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेताच त्याला सल्ले द्यायला सुरुवात करायचा. तो अनेकदा आपल्या मित्रांना सांगत राहायचा की हे काम असे केले पाहिजे, ते काम तसे केले पाहिजे. आपल्या सभोवतालच्या गोष्टींबद्दल त्याला जे काही अर्धवट किंवा अपुरे ज्ञान असायचे ते ज्ञान तो मित्रांमधील गप्पांच्या ओघात बोलून दाखवून मिरवायचा. त्याच्या या वागणुकीमुळे आश्रमातील कोणताही विद्यार्थी किंवा शिक्षक त्याला गांभीर्याने घेत नसे. अनेकदा त्याच्यासोबत शिकणारे विद्यार्थी त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचे, कारण तो त्यांना प्रत्येक गोष्टीवर सल्ले देत असे. कोणालाही त्याच्याशी मैत्री करावीशी वाटत नसे. प्रत्येकजण त्याच्यापासून दूर राहणेच पसंत करायचा. शिवाय आश्रमात राहणारे इतर विद्यार्थी अनेकदा त्याच्या पाठीमागे त्याच्या या सवयींवरून त्याची चेष्टामस्करी करायचे. त्या मुलालाही याची जाणीव होती की नेहमी बडबड करण्याच्या सवयीमुळे कोणालाही तो आवडत नाही. त्यालाही आपली ही सवय बदलायची होती, पण इच्छा असूनही प्रत्येक गोष्टीवर आपले मत व्यक्त करण्याची सवय त्याला काही सोडता येत नव्हती. एके दिवशी तो आपल्या गुरूंकडे गेला आणि त्याने आपल्या सर्व समस्या गुरूंसमोर मांडल्या. गुरु म्हणाले, बाळा, जो माणूस स्वतःला सर्व काही येते असे समजतो तोच माणूस जास्त बडबड करतो. याउलट जो माणूस असा विश्वास बाळगतो की आपल्याला फारच कमी ज्ञान आहे आणि अजूनही आपल्याला खूप काही शिकायचे बाकी आहे, तो माणूस कधीच अनावश्यक बडबड करत नाही किंवा कोणी विचारल्याशिवाय आपले मत व्यक्त करत नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या मनातून हा अहंकार काढून टाक की तुला सर्व काही येते. त्या शिष्याने गुरूंसमोर नम्रपणे मान झुकवली. गुरु म्हणाले, बाळा, सतत बडबड करण्याची तुझी सवय मी एका दिवसात नाहीशी करू शकत नाही. तुलाच ही सवय हळूहळू स्वतःमध्ये कमी करावी लागेल. पण मी तुला नक्कीच हे सांगू शकतो की कोणत्या प्रसंगी तू शांत राहिले पाहिजेस, जेणेकरून तू स्वतःला दुखी होण्यापासून आणि एखाद्या मोठ्या संकटात सापडण्यापासून वाचवू शकशील. शिष्याने होकारार्थी मान हलवली आणि गुरूंच्या म्हणण्याशी सहमती दर्शवली. गुरु म्हणाले, वत्सा, या 5 प्रसंगी प्रत्येक व्यक्तीने आपले तोंड बंदच ठेवले पाहिजे. 1. जेव्हा तुला असे वाटते की तुझ्या शब्दांतून व्यक्त होणाऱ्या तुझ्या भावना कोणालाही समजणार नाहीत, तेव्हा तू शांत राहिले पाहिजे. अनेकदा आपण आपल्या दुःखांबद्दल आणि समस्यांबद्दल लोकांना सांगू लागतो, परंतु आपल्या सभोवताली राहणाऱ्या बहुतेक लोकांना आपल्या आयुष्यात काय चालले आहे याची काहीच पर्वा नसते. प्रत्येक व्यक्तीला केवळ स्वतःचीच काळजी असते. त्याला फक्त स्वतःबद्दलच बोलायचे असते. त्याला केवळ स्वतःचीच स्तुती ऐकायची असते. आपल्या आयुष्यातील संकटांची त्याला पर्वा नसते आणि त्याला त्याबद्दल ऐकायचेही नसते. कदाचित तो तुझी दुःखाची कहाणी 1-2दा ऐकेलही, पण त्यानंतर तो तुझ्यापासून दूर पळू लागेल, कारण कोणत्याही व्यक्तीला एखाद्या दुःखी आणि हतबल माणसाच्या सहवासात राहायला आवडत नाही. म्हणूनच तुझे काही जवळचे मित्र आणि कुटुंबीय वगळता इतर कोणत्याही व्यक्तीला तुझ्या समस्या कधीही सांगू नकोस, कारण असे लोक तुझे म्हणणे समजून घेण्याऐवजी तुझी चेष्टाच करतात. 2. दुसरे म्हणजे जेव्हा तुला एखाद्या विशिष्ट प्रसंगी काय बोलावे हेच सुचत नाही किंवा एखाद्या घटनेबद्दल तुला केवळ अर्धवट आणि अपूर्ण माहिती असते, तेव्हा अशा प्रसंगीही तू शांत राहिले पाहिजे. जी व्यक्ती एखाद्या विषयाबद्दल केवळ अर्धवट माहिती असूनही त्याबद्दल बोलू लागते ती अनेकदा चेष्टेचा विषय बनते आणि अशा व्यक्तीला कोणीही कधीही गांभीर्याने घेत नाही.
केवळ तीच व्यक्ती आपला मुद्दा प्रभावीपणे मांडू शकते जिच्याकडे त्या विशिष्ट घटनेचे किंवा विषयाचे सखोल ज्ञान असते. त्यामुळे केवळ अर्धवट माहितीच्या आधारे किंवा इकडून तिकडून मिळालेल्या माहितीच्या जोरावर लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न कधीही करू नकोस. तरीही मित्रा, प्रभावी संवाद साधणे आणि अशी व्यक्ती बनणे जिच्याशी प्रत्येकाला बोलावेसे वाटते व जिचे बोलणे प्रत्येकाला ऐकावेसे वाटते ही देखील एक कलाच आहे आणि ही कला प्रत्येक व्यक्ती शिकू शकते. संभाषणाची सुरुवात करण्यासाठी आणि ते पुढे नेण्यासाठी तुला फक्त काही रहस्य माहित असणे गरजेचे आहे. 3. गुरु म्हणाले, जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या समोरच तिसऱ्या एखाद्या व्यक्तीचे अहित करत असते तेव्हा अशा प्रसंगी तुम्ही शांत राहणेच योग्य ठरते. तुम्ही अशा प्रकारच्या नकारात्मक संभाषणाचा कधीही भाग बनू नये. कारण आज जी व्यक्ती तुमच्या समोर एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचे वाईट करत आहे तीच व्यक्ती उद्या दुसऱ्या कोणासमोर तुमचेही वाईट करेल. आणि याची दाट शक्यता आहे की आज तुम्ही त्या तिसऱ्या व्यक्तीचे वाईट केवळ समोरच्याला खुश करण्यासाठी किंवा त्याचे होकार मिळवण्यासाठी केले असेल, परंतु जेव्हा त्या व्यक्तीचे आणि त्या तिसऱ्या व्यक्तीचे संबंध पुन्हा सुरळीत होतील तेव्हा तो त्या तिसऱ्या व्यक्तीला नक्कीच सांगेल की तुम्ही त्याच्याबद्दल काय बोलला होतात. म्हणूनच जेव्हा कधी एखादी व्यक्ती दुसऱ्या कोणाचे वाईट करते किंवा त्याच्या कठीण काळात त्याची चेष्टामस्करी करते तेव्हा तुम्ही फक्त त्यांचे बोलणे ऐकून घ्यावे, तुमचे स्वतःचे कोणतेही मत तिथे व्यक्त करू नये. जर तुम्ही तसे केले तर भविष्यात तुमच्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. 4. गुरुने चौथी गोष्ट सांगितली, जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर रागाने आणि द्वेषाने ओरडते किंवा तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करते तेव्हा अशा परिस्थितीत शांत राहून तुम्ही त्या व्यक्तीचा राग आणि द्वेष कमी करू शकता, तसेच तुम्ही परिस्थिती अधिक बिघडण्यापासून रोखू शकता. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या रागाला रागानेच प्रत्युत्तर देत नाही आणि त्यावेळी शांत राहता तेव्हा ही गोष्ट त्या रागावलेल्या व्यक्तीच्या मनाला नक्कीच भिडते. जेव्हा त्याचा राग शांत होतो तेव्हा त्याला आपल्या चुकीचा पश्चात्ताप होतो आणि तो आपल्या चुकीबद्दल तुमची माफी मागण्याची दाट शक्यता असते. आणि जरी त्याने माफी मागितली नाही तरीही त्याला आतून अपराधी वाटू लागते. परिणामी पुढच्या वेळी तुमच्यावर रागवण्यापूर्वी किंवा तुमचा द्वेष करण्यापूर्वी तो अनेकदा विचार करेल. परंतु तुम्ही प्रत्येकच परिस्थितीत शांत राहू नये. जर एखादी व्यक्ती काही चुकीचे कृत्य करत असेल तर त्याला तुम्ही नक्कीच जाब विचारला पाहिजे. कारण काही लोक असे असतात जे आपल्या शांततेला आपली कमजोरी समजतात. रागाच्या वेळी शांत राहण्याची ही पद्धत केवळ कुटुंबातील सदस्य, जवळचे नातेवाईक आणि काही अत्यंत जवळच्या मित्रांच्या बाबतीतच लागू पडते. ती प्रत्येकच व्यक्तीसाठी योग्य ठरते असे नाही. जर तुम्ही प्रत्येकच ठिकाणी शांत राहणे सुरू केले तर तुमच्या या शांतपणाचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो. गुरु पुढे म्हणाले, 5वी गोष्ट, जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी तिच्या आयुष्यातील एखादी दुःखद घटना किंवा एखादी अडचण सांगत असते अशा परिस्थितीत तुम्ही शांत राहणे आणि केवळ तिचे बोलणे ऐकून घेणे आवश्यक असते. बहुतेक लोक असे असतात की समोरच्या व्यक्तीने आपली समस्या सांगायला सुरुवात करताच ते लगेच त्यावर उपाय सुचवायला लागतात. वास्तविक पाहता जेव्हा एखादी व्यक्ती आपली समस्या आपल्याशी शेअर करत असते तेव्हा ती आपल्याकडून कोणत्याही सल्ल्याची अपेक्षा करत नसते. तिला केवळ एवढेच हवे असते की आपण तिचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घ्यावे. कारण जेव्हा आपण एखाद्याची समस्या लक्षपूर्वक ऐकून घेतो तेव्हा त्या व्यक्तीला एक प्रकारची मानसिक शांतता लाभते. तिला असे वाटते की कोणीतरी माझे म्हणणे समजून घेत आहे. बहुतांश वेळा जेव्हा लोक आपल्या समस्या आपल्याशी बोलून दाखवतात तेव्हा त्यांना केवळ त्यांचा दृष्टिकोन आपल्यासमोर मांडायचा असतो. त्यांना आपण लगेच सल्ले द्यायला सुरुवात करावी असे वाटत नसते. कारण आपण त्यांना कोणते सल्ले देणार आहोत हे त्यांना आधीच माहीत असते. संकटकाळी एखाद्या व्यक्तीचे सांत्वन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या व्यक्तीचा दृष्टिकोन लक्षपूर्वक ऐकून घेणे हाच होय. जेव्हा आपण लोकांचे बोलणे त्यांना मध्येच थांबवता आणि कोणताही सल्ला देता लक्षपूर्वक ऐकून घेतो तेव्हा त्यांच्या मनात आपल्याविषयी आदर आणि प्रेमाची भावना निर्माण होते. त्यांच्या नजरेत आपण अधिक गंभीर
बुद्धिमान आणि शांत स्वभावाचे व्यक्ती म्हणून दिसून येतो. त्यामुळे आता पुढच्या वेळी जेव्हा कधी कोणी तुम्हाला आपली समस्या सांगेल तेव्हा केवळ तिचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घ्या आणि जोपर्यंत ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याकडे सल्ला मागत नाही तोपर्यंत तिला कोणत्याही प्रकारचा सल्ला देऊ नका. गुरु म्हणाले, माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जेव्हा तुम्ही कमी बोलता तेव्हा लोक तुमच्या स्वभावाकडे आणि तुमच्या विचारांकडे अधिक आकर्षित होतात. शिष्याने मान डोलावून होकार दिला. गुरूंचे म्हणणे आता शिष्याला पूर्णपणे उमजले होते. त्याला हे समजले होते की कोणत्या परिस्थितीत त्याने शांत राहणे आवश्यक आहे. तसेच कमी बोलून तो आश्रमात आपले गमावलेले प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करू शकतो हे देखील त्याने शिकून घेतले होते. त्याने गुरूंचे आभार मानले आणि तो तिथून निघून गेला.